हा जो काही क्वेश्चन आहे तो आपल्याला SSC 2014 तसंच MPSC 2010च्या पेपरला आला होता. काय क्वेश्चन दिलाय बघा, 3 घंटा अनुक्रमे 12, 15 व 18 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर तिन्ही घंटा एकत्रितरित्या सकाळी 8 वाजता वाजले असतील तर त्या पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं बघा, समजून घ्या. 12, 15 आणि 18 मिनिटाच्या अंतरावर काय करतात, 3 घंटा वाजतात. म्हणजे पहिली घंटा जी काय 12 मिनिटांनी वाजली तर त्याच्यानंतर कधी वाजणार आहे, परत 12 मिनिटांनी म्हणजे 24व्या मिनिटाला वाजणार. परत किती मिनिटाला वाजणार आहे तर 36, 12 1 12, 12 2 24, 12 3 36. अशा ह्या गॅपने ती वाजत चालले. तसेच दुसरी घंटा कितीच्या गॅपने वाजत चालले, 15 मिनिटाच्या. म्हणजे 15 1 15, 15 2 30, 15 3 45. म्हणजे 15 मिनिटांनी 30व्या मिनिटाला वाजणार, त्याच्यानंतर 45व्या मिनिटाला. तसं 18व्या मिनिटाचं सुद्धा असणार आहे. मग आपल्याला अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं असतं, 12, 15 आणि 18 या तिघांचा काय करायचं असतं, लसावी काढायचा असतो. या तिघांचा काय करायचं असतं, लसावी. आता लसावी कसं काढायचं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आन्सर आपण काय करत फाइंड आउट करत. आपल्याला काय करायचं, तिघांचा लसावी काढायचा. कोणाचा, 12, 15 आणि 18. या तिघांचा लसावी आपण व्हर्टिकल मेथडने काढूयात. आता इथं जर बघितलं त्या तिन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पडतात, 3च्या पडतात. म्हणजे 3 1 3, 3 चौक 12, तसंच 3 5 15 आणि 3 6 18. आता ह्या तिन्ही संख्या कोणत्या एका संख्येच्या पडत आहेत का, नाही. पण 4 आणि 6 कोणाच्या पडत येतात, 2च्या. त्यामुळे असं लिहू शकतो, बे के बे, बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6. त्यावेळी 5 कोणाच्या पडत नव्हता, त्यामुळे तो तसाच राहिला. आता या तिन्ही संख्या बघा कोणाच्याच पडत नाही, त्यामुळे आपण काय करूया, त्याला बे के बे, त्यावेळी 5 आणि 3 आहे असा राहिला. तसंच खालच्या बाजूला आता काय होणार आहे, 5 कोणाच्या पडत आहे, 5च्याच पडत आहे. 5 1 5, हा 3 त्यावेळी आहे असंच राहणार. आणि परत शेवटी आपल्याला काय करायचं, 3 1 3 आणि हा इकडचा 1 आहे असा, इकडचा 1 आहे असा. आता आपल्याला काय करायचं, लसावी काढायचा. लसावी काढताना काय करतो आपण, या सगळ्या संख्यांचा गुणाकार कोणाचा, 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 यांचा लसावी काढा. 3 2 6, बे पंचे 10 आणि हा इकडचा 3 आहे असा. आता यांचा गुणाकार करा. 10 गुणिले 6 केलं तर किती येते, 60. 60 गुणिले 3 केलं तर किती येते, 180. आणि क्वेश्चन मध्ये जरा चेक करा, 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटाच्या अंतरावर. म्हणजे परत त्या किती मिनिटांनी वाजणार आहेत एकत्र, 180 मिनिटांनंतर एकत्र वाजणार. आता 180 मिनिट म्हणजे किती तास, 180 मिनिटाचं रूपांतर आपल्याला कशात करायचं, तासात. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, 180 ला भागिले काय करायला पाहिजे, 60. आता 60च का तर एका तासामध्ये किती मिनिट असतात, 60. आता जर ह्याला जर भागाकार केला, 6 1 6, 6 3 18, म्हणजे किती मिळाल तुम्हाला, 3 तास. 180 मिनिटं म्हणजे किती तास असणार, 3 तास. म्हणजे त्या सकाळी 8 वाजता एकत्रित वाजलेल्या, त्याच्यानंतर 3 तासांनी पुन्हा एकत्रित वाजणार आहेत. म्हणजे पुन्हा एकत्रित कधी वाजू शकतात त्या, एकत्रित वाजण्याची वेळ म्हणतो मी, वाजण्याची वेळ काय असणार आहे, सकाळी किती वाजता वाजल्या होत्या, सकाळी पुन्हा 8 वाजता सकाळी एकत्रित वाजल्या होत्या. आणि आता किती वेळानंतर परत वाजणार आहेत, 3 तासानंतर. म्हणजे 8 अधिक 3 केलं तर त्या किती वाजता वाजणार आहेत परत एकत्र, 11 वाजता. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन नंबर काय असणार आहे, बी. जर हा क्वेश्चन जर समजला असेल तर याच पद्धतीनं या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका.